पोलिसांना जे जमलं नाही ते नवापूरकरांनी करून दाखवलं। 2 संशयित दुचाकी चोरट्यांना रंगेहात पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन। नवापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या, मंदिरांमधील चोऱ्या आणि दुचाकी चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातलाय। वारंवार निवेदन देऊनही पोलिसांच्या हाती न लागणाऱ्या चोरट्यांना काल गुरुवारी रात्री नवापूरच्या जागरूक नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलिसांना जे अपयश येत होते ते नागरिकांनी आपल्या सतर्कतेने करून दाखविल्याने संपूर्ण शहरात या धाडसाचे कौतुक होत आहे। तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील जनता पार्क, शास्त्रीनगर भागातील नाना नानी पार्क परिसरात 2 संशयित युवक दबा धरून बसले होते। त्यांनी परिसरातील समद पठाण यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH18H6141 चोरून पळून नेण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार परिसरातील काही जागरूक नागरिकांच्या नजरेस पडला। संशय बळावल्याने नागरिकांनी जराही वेळ न गमावता चोरट्यांचा थरारक पाठलाग केला। नागरिकांनी घेराव घालून दोन्ही संशयितांना रंगेहात पकडले। यानंतर संतप्त नागरिकांनी या दोन्ही संशयित चोरट्यांना थेट नवापूर पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या संशयित चोरट्यांच्या चौकशीतून शहरातील इतर दुचाकी चोऱ्या, घरफोड्या आणि मंदिरांमधील चोऱ्यांचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। नवापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असून नागरिक कमालीच्या असुरक्षिततेच्या छायेत जगत आहेत। काही दिवसांपूर्वीच नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाण्यात जाऊन चोऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले होते, मात्र पोलिसांना चोर सापडेना अशी अवस्था झाली असताना काल नागरिकांनी संशयित चोर पकडून दिले। नागरिकांच्या जागरूकतेमुळेच हा चोरीचा मोठा प्रयत्न फसला आहे। नागरिकांनी अशाच प्रकारे सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नवापूर शहरामध्ये गेल्या 2-3 महिन्यांपासून चोरीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। नवापूर शहरातील 4-5 मंदिरांमध्ये चोरी झालेली आहे, त्याप्रमाणे 2-3 घरफोड्या देखील झालेल्या आहेत। कालचा प्रकार तुम्हाला सांगतो की शास्त्रीनगर भागामध्ये दुचाकी चोरांना नागरिकांनी पकडून हे पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल देखील झालेले आहेत। मी याद्वारे पोलीस प्रशासनाशी देखील PI साहेबांशी माझं बोलणं झालं आहे की रात्रीची गस्त यामध्ये वाढवली पाहिजे। त्याचप्रमाणे हाच विषय आम्ही काल SP मॅडमांच्या देखील कानावर टाकलेला आहे। मी याद्वारे पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की या चोरांवर किंवा दरोडेखोरांवर पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की दरोडेखोरांवर, चोरांवर ही कठोर कारवाई करण्यात यावी व याद्वारे मी नागरिकांना देखील आवाहन करतो की बाहेरगावी जात असताना घरामध्ये मौल्यवान वस्तू आपण ठेवू नयेत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।